मी मृणाली पिळंकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. तमिळनाडूत विजय राय मुख्यमंत्री झाल्यानंतर थलपती विजय यांनी पहिल्याच दिवशी घेतले मोठे निर्णय. शाईफेक प्रकरणी विकास लवांडे यांनी घेतली शरद पवारांची भेट. शरद पवारांची पोलीस महासंचालक आणि पुणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून चर्चा. घटनेचं गांभीर्य सांगितलं. लवांडे यांना पोलीस संरक्षण देण्याची तसंच गुन्हेगारांवर कारवाई करण्याची शरद पवारांची मागणी. कांद्याला कवडीमोल भाव. शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना पाठवला 1 रुपया. बळीराजाची हाक. हा घ्या कांदा आणि 1 रुपया म्हणत मुख्यमंत्र्यांना दिलं पार्सल. उल्हासनगरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई. देशी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह 21 वर्षीय तरुणाला अटक. मनाई आदेश झुगारून शस्त्र बाळगणारा पान पाटील गजाआड. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 20 वर्षीय विवाहितेची आत्महत्या. 9 महिन्यांची चिमुकली पोरकी. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पावसानं मोठं नुकसान. वीज पुरवठा खंडित. प्रशासनानं केली नुकसानग्रस्त भागांची पाहणी. नुकसानग्रस्तांना मदतीची ग्वाही. रुपाली चाकणकरांच्या SIT चौकशीला सुरुवात. चौकशी दरम्यान चाकणकरांचे वकीलही हजर. चौकशीत नेमकं काय समजणार याकडे सर्वांचं लक्ष. भोसी गावावर पाणी टंचाईचं संकट. 1.5 कोटींची पाईपलाईन तरीही पाणी नाही. महिलांची जीव धोक्यात घालून पाण्यासाठी वणवण. सुषमा अंधारे यांच्यावर शिंदे गटाचा जोरदार हल्लाबोल. सुषमा अंधारे भाजपच्या वाटेवर असल्यानं उद्धव ठाकरेंनी तिकीट दिले नाही असा शिंदे गटाचा दावा. आमच्या नेत्यांवर टीका केल्यास सेने स्टाईलनं उत्तर देऊ शिंदे गटाचा इशारा. शेतकरी विम्यात सरकारची कंपनी धार्जिनी भूमिका. आमदार कैलास पाटलांचा सरकारवर घणाघात. 227 कोटींच्या विम्यावरून सरकारला धरलं धारेवर. खरीप विमा प्रकरणी ठाकरे सेनेचा हल्लाबोल. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.